नमस्कार, मी विजय डाकले, कचरा वाहक वेचक मागासवर्गीय सहकारी संस्थेचा प्रमुख म्हणून काम करतो। आमच्या संस्थेचे पुणे शहरामध्ये 1800 पेक्षा जास्त सभासद गेली अनेक वर्षापासून कचरा वेचण्याचं आणि कचरा वाहून नेण्याचं काम करतात। जमा केलेला कचरा हा पालिकेच्या संकलन केंद्रांवर जमा केला जातो, पण पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने काही महिन्यापूर्वी एक अध्यादेश काढला की ज्यानुसार खाजगी कचरा वेचक जे असतील किंवा वाहक असतील यांनी जमा केलेला कचरा हा संकलन केंद्रांमध्ये जमा न करता ठेकेदारांचे जे कॉम्पॅक्टर वाहनं आहेत त्याच्यामध्ये जमा केला जावा आणि त्याच्याकरता त्यांनी काही फीडर निर्माण केले होते। परंतु हे निर्माण केलेले फीडर आणि कॉम्पॅक्टर गाड्या या कधीही वेळेवर येत नाहीत किंवा कुठलाही फीडर हा 2 किंवा 3 दिवसापेक्षा जास्त दिवस चालत नाही। याचं कारण म्हणजे कुठल्याही आजूबाजूच्या रहिवासी इमारती असतील किंवा कमर्शियल इमारती असतील याच्या आजूबाजूला कोणी कचरा जमा करण्याचं वेचण्याचं काम करून देत नाहीत। मग हे होत असताना आमचे जे सभासद आहे त्यांना एकच काम 3-3 वेळा करावं लागत आहे। म्हणजे निवासी इमारतीमध्ये जायचं, तिथून कचरा गोळा करायचा, तो कचरा स्वतःच्या वाहनात टाकायचा आणि तो कचरा आणून परत ठेकेदारांच्या गाड्यांमध्ये टाकायचा। असं वारंवार काम करत लागत असणं हे कष्टाचं काम आहे। या संदर्भात या कष्टकरी लोकांच्या समस्या संदर्भात आपण काहीतरी ह्याच्यामध्ये आपण तोडगा काढला जावा असं आम्ही त्यांना गेले 8 महिने पत्र दिलेलं आहे। महापालिका आयुक्त असतील, उपायुक्त असतील किंवा क्षेत्रीय अधिकारी असतील यांना पत्र देत असताना आम्ही विविध राजकीय पक्षांच्या प्रमुखांनाही निवेदन दिले, पण आजपर्यंत आमच्या निवेदनाची कुठलीही दखल न घेता फक्त संबंधित अधिकारी हे टाळाटाळ करत आहे आणि वेळ काढूपणा करत आहेत। याचा निषेध म्हणून आज आम्ही अर्धनग्न आंदोलन या महापालिकेवर आयोजित केलेलं आहे। पण काल सकाळपासून महापालिकेच्या उपायुक्त असतील, आरोग्य निरीक्षक असतील यांनी आम्हाला विनंती केली की आपण समोरासमोर मीटिंग करू आणि काही तोडगा काढू। त्यांच्या विनंतीनुसार आज आम्ही महापालिकेत आलो। घनकचरा व्यवस्थापनचे उपायुक्त आहेत संदीप कदम आणि आरोग्य निरीक्षक SI वगैरे बरेच अधिकारी होते। त्यांच्यासमोर समवेत झालेल्या बैठकीमध्ये त्यांनी असं सांगितलं की आम्हाला फीडर आणि कॉम्पॅक्टर वाहनाची सगळी रचना आम्ही नव्यानं करतो आणि तुमच्या ज्या काही मागण्या असतील किंवा अडचणी असतील त्या आम्ही निश्चित दूर करू, आम्हाला त्याच्यासाठी काही कालावधी द्या अशी त्यांनी विनंती केलेली आणि ते तसं आम्हाला लेखी पत्र काही वेळातच देत आहेत। त्याच्यामुळं हे आंदोलन आम्ही त्यांच्या विनंतीला, त्यांच्या निवेदनाला मान देऊन आम्ही हे तात्पुरतं आंदोलन थांबवत आहोत। पण हे आंदोलन जरी आज आम्ही तात्पुरतं थांबवत असलो तरी भविष्यात येणाऱ्या 8-10 दिवसामध्ये जर आमचा प्रश्न सुटला नाही तर निश्चित आम्ही या ठिकाणी अर्धनग्न महामोर्चा आणू। तसेच महापालिका आयुक्त आणि पुणे शहराचे खासदार यांच्या निश्चित गाड्या आम्ही फिरू देणार नाही असा आम्ही इशारा दिलेला आहे। TV10 हे समाज माध्यमांमध्ये सर्वाधिक विश्वासू नाव आहे। निश्चित सर्व प्रकारचे आंदोलनं, मोर्चे, निवेदन याची ते दखल घेतं आणि सर्वसामान्य जनतेचा आवाज पुणेकरांपर्यंत पोहोचवणारं विश्वासू असं एक माध्यम आहे। मी TV10चं मनापासून अभिनंदन करतो। धन्यवाद। मित्रांनो, हा आमचा दुसरा चॅनल आहे TV10 अनकट। यामध्ये आम्ही सर्व व्हिडिओ अनकट, अनएडिटेड जसे आहेत तसेच्या तसे तुमच्या समोर दाखवतो। फक्त एन्जॉय करा। If you like the video, do like, comment, share and subscribe.